नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे आग्या वेताळ. ही एक गूढ कथा आहे आणि या कथेचे लेखक आहेत निमिष नवनीत सोनार. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. तो काळ होता सन 1960चा. महाराष्ट्रातले एक खेडेगाव धामनेर. आमच्यासोबत ते सगळं अनाकलनीय घडलं ते याच गावात. ऐकायचं आहे का काय घडले ते? एखादी अनावधानाने केलेली चूकसुद्धा काय काय भोगायला लावते हे तुम्हाला सांगेन. आता मी येथे एका झाडावर बसलो आहे. पोळ्यातला मध कुणी चोरत तर नाही ना यावर जातीने लक्ष देतोय. मी झाडावरच बसलेला असतो. कंटाळा आलाय ना आयुष्याचा, पण मी काहीच करू शकत नाही. या बसा झाडाखाली, तुम्हाला सगळं सांगतो. माझे वडील धामनेरपासून जवळ तालुक्याच्या ठिकाणी शिंकपूर येथे प्राथमिक शिक्षक होते. नुकतीच तिथे त्यांची बदली झाली होती. आम्ही दोघं त्यावेळेस 14 वर्षांचे होतो. मी आणि माझा 2 मिनिटांनी लहान भाऊ राज. दिसायला आम्ही अगदी एकसारखे नव्हतो. आम्ही दोघे धामनेर गावातल्याच शाळेत जायचो, कारण सगळ्यांना रोज तालुक्याला जाये सध्या तरी परवडली नसती आणि तालुक्याचे गाव राहायला थोडे महागच होते. म्हणून आम्ही धामनेरला राहत होतो. जय, झाली का आंघोळ? राज थांबलाय आंघोळीचा, लवकर ये बाहेर. मातीच्या चुलीवर भाकरी थापत त्या दिवशी माई मला म्हणाली. आम्ही आमच्या आईला माई म्हणत असू. सकाळचे 9 वाजले होते. चल आटोप लवकर, रोज माझ्या आधी नंबर लावतोस आणि आंघोळीला वेळ लावतोस. राज खेकसला. अर्धवट अंग पुसतच मी मोरीतून पडदा बाजूला करून बाहेर आलो. तात्या म्हणजे आमचे वडील. माझे वडील शाळेत जायची तयारी करता करता रेडिओ ऐकत होते. आमच्या दोघांचा आवाज ऐकून ते रेडिओ बंद करून पांढरा कुर्ता, धोतर आणि गांधी टोपी असा रोजचा पोशाख घालून बाहेर आले आणि आमच्या दोघांवर ओरडले. गप्प बसा रे नालायकांनो, रोज सकाळच्या वेळेला अंघोळीसाठी कशाला भांडता? तात्यांनी त्यांची सायकल पुसायला घेतली. तुमची शिजोरी बांधली आहे बरं का. ठेचा, काकडी, कांदा, भाकरी पण बांधली आहे. पापडाचा चुरा पण दिलाय तेल मीठ टाकून. माई त्यांना कापडात बांधलेली शिजोरी देत म्हणाली. तात्या म्हणाले आणि सायकलवरून निघून गेले. राज मला मोरीतून चिडवत म्हणाला, बघा बघा आग्या वेताळ कसा रडतो बघा. लहान मुले एकमेकांना आग्या वेताळ असे चिडवायचे. आग्या वेताळ काय आहे हे त्यांना माहितीही नव्हतं. आमचे भांडण झाले की राज मला असेच चिडवायचा. कोण जाणे का, पण मी आग्या वेताळ या नावाचा धसका घेतला होता. त्या सकाळी शाळेत जाताना फक्त आग्या वेताळाचाच विचार करत होतो. राज शाळेत त्यांच्या मित्रासोबत वेगळा जायचा आणि मी माझ्या मित्रांसोबत. मी आणि माझा मित्र भानू शाळेत सोबत जात होतो. कच्ची पायवाट होती, त्यावरून आम्ही दोघं चालत होतो. शाळा 4 किलोमीटर दूर होती. मध्ये एक छोटासा ओढा लागायचा. मी उदास का आहे असे त्याने विचारले, पण मी आग्या वेताळाचा विषय काढलाच नाही, कारण तो कदाचित हसला असता माझ्यावर. आम्ही इतर गप्पा गोष्टी करत असताना ओढ्याजवळून चालत असताना एक मधमाशी माझ्या डोक्यावर घोंगावू लागली, पण मी तिला हाताने हाकलून दूर केले. पण तरीही ती परत परत येऊ लागली. तेव्हा डाव्या बाजूला मला एका झाडांवर मधमाशांचे पोळे दिसले. राजवरचा राग मधमाशांवर काढण्यासाठी मी एक गुळगुळीत दगडगोटा उचलला आणि त्या पोळ्याकडे वेगाने मारून फेकला. तो दगड पोळ्याला लागून पुन्हा त्याच वेगाने
जोरात माझ्या दिशेने आला. तो मी पटकन झेलला आणि थोडक्यात बचावलो, नाहीतरी माझा डोळाच फुटला असता. त्या पोळ्यातील मधमाशांना काहीच झाले नाही. उलट त्या सगळ्या एकत्र आल्या आणि त्यांचा एकत्रितपणे हवेतच एक मोठा गोळा तयार झाला. जणू काही त्या माशा एकमेकींच्या काळात काहीतरी कुजबुजत होत्या. भानू म्हणाला, अरे कशाला त्या जीवांना त्रास देतोस उगाच? अरे मी तर सहजच, असे म्हणून मी विषय टाळला आणि म्हटलं, निघू इथून आता आपण. तो दगडगोटा मी सहजच खिशात टाकला आणि आम्ही शाळेकडे निघालो. दुपारी 4 वाजता शाळेतून घरी परत आलो. आमच्या घराच्या पाठीमागे थोडे दूर एक शेत होते. त्या शेताजवळ एक झोपडी होती. त्याजवळ एका खांबाला बैलांना बांधून ठेवलं जात असे. त्या बैलांच्या गळ्यातील घंटानाद कानाला नेहमी सुमधुर वाटे. मध्येच एखादी थंडगार वाऱ्याची झुळूक यायची आणि त्या झुळकीचा आस्वाद घेत मी त्या बैलजोडीकडे नेहमी तासनतास बघत राहायचो. घंटांची किणकिण ऐकत राहायचो. माईला मी शाळेतून घरी आल्याची आरोळी दिली. अंगणातील भल्या मोठ्या रांजणातून एक तांब्यावर पाणी काढून पिले आणि अंगणातील एका बाजेवर अंग टाकलं. काल रात्री माईला आम्ही दोघांनी लाडू बनवायला मदत केली होती, त्यामुळे जागरण झालं होतं. म्हणून मला जवळजवळ आता झोपच येत होती. तोपर्यंत माईने आमच्या मातीच्या घरासमोर शेणाने सारवायला सुरुवात केली. अचानक खिशातल्या दगडाकडे माझे लक्ष गेले, कारण तो अचानक अतिशय गरम झाला होता. का कुणास ठाऊक, त्याचा चटका सहन न होऊन मी तो जोराने भिरकावून दिला. मी बाजूवर पहोडलो असताना एक मधमाशी येऊन कानाजवळ त्रास देऊ लागली. गुर्रगुन्न असा आवाज काढू लागली. मी तिला हकलले, पण ती हट्टी होती आणि इकडे माझी झोप पण डोळ्यात मावत नव्हती. अचानक त्या मधमाशीचा आकार हळूहळू मोठा होत गेला. तिचे कानाजवळचे गुणगुणणे सुद्धा वाढले आणि पाहता पाहता ती हवेत वर वर ढगात जाऊ लागली आणि तिचा आवाज सुद्धा मोठा होत गेला. ती जसजशी दूर जात होती तसतसा तिचा आकार अधिक मोठा होत होता. त्यामुळे अधिकाधिक अंधार होत गेला. गुरगुरणे आकाशभर पसरले. ती ढगात पोचली आणि अचानक जळाली. मग मोठा ढग सुद्धा जळाला आणि ढगातून ज्वालांचा पाऊस पडायला लागला. ज्वालांचे थेंब माझ्या दिशेने येत होते. त्या मधमाशीचे विद्रूप काळे आणि आकाश व्यापायला निघालेले भयंकर ध्यान पाहून मी घाबरलोच आणि तो आवाज मला असह्य होऊ लागला. ते ज्वाळांचे थेंब माझ्याकडे येत आहेत पाहून मी किंचाळलो आणि कानावर हात ठेवत बाजेवरून ताडकान उठून बसलो. आधीच दुपारचा उकाडा आणि त्यात घाबरल्यामुळे आलेल्या घामाच्या धारा. इकडे तिकडे पाहतो तर काय, आजूबाजूला मधमाशी कुठेच नव्हती. वरचे ढग सुद्धा शांत होते. मग मला जाणवले की ते मला दिवसा पडलेले भयंकर स्वप्न होते. कदाचित दुपारी शाळेत जाताना मी मधमाशांच्या पोळ्याला दगड मारल्याने मला ते असे स्वप्न पडले असेल. माईला मी स्वप्न सांगितले जरी असते तरी तिने पाठीत एक धपाटा घातला असता आणि अभ्यास करायला पिटाळले असते. म्हणून मी ते स्वप्न विसरून जायचे ठरवले. संध्याकाळी तात्या आले. गृहपाठ वगैरे आटोपल्यानंतर आम्ही अंगणात खेळून झाल्यानंतर खिचडी आणि लोणचे असे जेवण केले. आज सोबत काकडीसुद्धा होती. आमच्याकडे घरी अजून वीज नव्हती. वीज आम्हाला अजून परवडत नसे. कंदील लावूनच आम्ही दिवस काढायचो. जेवण झाल्यावर आम्ही अंगणात बाजा आणि त्यावर अंथरूण टाकले. कंदील बुजवून चंद्राच्या उजेडात अंगणात सगळे झोपी गेलो. रात्री 10 वाजले असतील तरी मी अजून झोपलो नव्हतो. खाटेवर पडल्यावर एका ढगाकडे लक्ष गेले आणि मला दुपारचे स्वप्न आठवले. तसे छातीत धस्स झाले. ते स्वप्न आठवल्यावर दुपारी कानाला सुखद वाटणारी त्या बैलजोडीच्या गळ्यातली किणकिण आता मात्र गूढ वाटायला लागली. पण नंतर हळूहळू मला झोप यायला लागली. पण आकाशातल्या ढगातून 2 मधमाशा निघाल्या, खाली येऊ लागल्या
आणि मग आणखी 4, 8 असे करत करत असंख्य मधमाशा त्या ढगातून निघाल्या. जसे काही ते ढग म्हणजे एक मोहळच होते. पावसाच्या धारांसारख्या त्या खाली बरसू लागल्या. मी प्रचंड घाबरलो. इतक्यात मला लघुशंका आली आणि बघतो तर काय, तो पण एक भासच होता. ढगात काहीच नव्हतं. आता नक्कीच मध्यरात्र उलटून गेली असेल असे मला वाटले. घरात एकटा जाऊन घड्याळ बघण्याची माझी हिंमत झाली नाही. मी उठलो आणि मोरीमध्ये गेलो. मोरीतल्या खिडकीतून समोरचे एक जीर्ण आणि महाकाय वडाचे झाड दिसत होते. त्याच्या पारंब्या चंद्राच्या उजेडात वेगळ्याच भासत होत्या. एका क्षणाकरता मला समोर असे दिसले की त्या पारंब्या नाहीत तर उलट्या लटकलेल्या असंख्य माणसांचे हातच आहेत. या विचारात असतानाच त्या झाडामागून एक संपूर्णपणे सफेद अशी मानवाकृती बाहेर आली. चंद्रप्रकाशात ती आकृती आणखीनच सफेद दिसत होती. तो एक पांढरा शुभ्र माणूस होता किंवा कदाचित सैतानच होता. तो माझ्याकडे एकटक बघू लागला. माझी नजर त्याच्या नजरेशी अचानक बांधली गेली. मग विचित्र हावभाव करत तो खाली बसला. पुन्हा हातपाय वेडेवाकडं करत उभा राहिला. पुन्हा खाली बसला आणि बिकट हसत वेड्यावाकडा उभा राहिला. मग तो झाडाला टेकला. थोडा वेळ चंद्राकडे त्याने एकटक पाहिले. चंद्राकडे पाहून तो ओळखीचे हसला. जणू काही चंद्रावरून त्याला कुणीतरी माणसाने हात हलवून ओळख दिली असेल. मग अचानक त्याने झाडाच्या 2-4 पारंब्या पकडल्या आणि त्यांना लटकत लटकत तो झोके घेऊ लागला. झोके घेताना तो एकटक माझ्याकडेच नजर लावून बघत होता. सोबतच इतर पारंब्या सुद्धा आपोआप हलू लागल्या. काहीतरी बडबडत होता तो, पण ते बडबडणेही अर्थहीन आणि अतर्क्य होते. आता माझी जवळपास दातखिळीच बसायची बाकी होती. शहारलेल्या अवस्थेत पटकन लघुशंका आटोपून मी पळत पळत तात्यांच्या खाटीजवळ गेलो. तोपर्यंत तात्याही जागे झाले. मी त्यांना कसेबसे वडाच्या झाडाखाली काय काय पाहिले ते सांगितले. त्यांनी प्रथम मला शांत केले आणि म्हणाले, आणि आईला आम्हा दोघांना घेऊन आत जायला सांगितले. तात्यांनी मला प्यायला पाणी दिले, स्वतःही पिले आणि शांतपणे कंदील पेटवला आणि म्हणाले, जय, कुठं आहे रे सैतान? दाखव बरं मला. आमचे ते मातीचे घर थोडे मुख्य वस्तीपासून बाजूलाच होते. दूरवरच्या घरातील लोक गाढ झोपली असावेत आणि आमचे आवाज त्यांच्यापर्यंत कदाचित पोहोचले नसावेत, कारण कुणीही जागे झालेले नव्हते. मग तात्या मला बरोबर घेऊन वडाच्या झाडाखाली आले. मी घाबरत घाबरत त्यांच्यासोबत आलो. पारंब्या थोड्या थोड्या हलत होत्या. तो पांढरा सैतान तिथे दिसत नव्हता. इथेच तर होता तो, झोके घेत होता. ते भयंकर नजरबंदीचे खेळ असणारे त्याचे झोके मनात आठवून मी थरथर कापत होतो. चल, झाडाच्या त्या बाजूने पाहू, जिथून तो बाहेर आला असं तू म्हणतोस. तात्या हिंमत एकवटून मला धीर देत म्हणाले. आम्ही झाडाच्या मागच्या बाजूला आलो. बाहेर रातकिडे किरकिर करत होते. बैलांच्या गळ्यातील घंटा किणकिण करत होत्या. आमच्या पावलांमुळे जमिनीवरचा पालापाचोळा वाजत होता. बाजूचे अंधारे शेतात 3 बागुलबू हात पसरून उभे होते. उभ्या काड्या आणि त्यावर मोठे मडके आणि त्यावर खडूने काढलेले 2 मोठे डोळे. तिकडे बघून तर मी शहारलोच आणि इतक्यात भयंकर असा आवाज करत पारंब्याला पायाने पकडून उलटा लटकलेला तो अभद्र सफेद सैतान तात्यांच्या चेहऱ्याजवळून झोके घेत झेपावला. त्याचे डोळे आता लाल प्रखर प्रकाशाने पेटले होते. त्या डोळ्यांनी क्षणभर तात्यासुद्धा घाबरले, पण ते लगेच सावरले. मी तर जोरात किंचाळलोच. तात्यांनी हिंमत करून त्याची हनवटी जोरून जोरात त्याला खाली ओढले आणि तो जमिनीवर धाडकन कोसळला. तात्यांच्या या धाडसाचे मला त्यावेळेस खूप कौतुक वाटले. त्याला तात्यांनी जोरात ओढल्याने एक क्षण ते झाड थरथरले. सगळ्या पारंब्या जोरजोराने हेलकावे घेऊ लागल्या. तो सैतान खाली पडला होता. जमिनीवरच्या पानांच्या जोरात आवाज झाला. एका वाळलेल्याच पानांच्या ढिगाऱ्यावर तो अचानक पडल्याने बावचळला. मी झाडाला टेकून दुरूनच हा प्रकार बघत होतो. तात्यांनी कंदील झाडाच्या ढोलीत ठेवला. ते आजूबाजूला कुठे काठी दिसते का ते बघू लागले. थोड्या अंतरावर एक काठी दिसली. ती काठी उचलायला ते थोडे बाजूला झाले आणि म्हणाले,
बघतोच आता तुला या काठीने झोडपतो आणि उद्या पोलिसांच्या स्वाधीन करतो. तू कसला सैतान रे? तू तर कोणीतरी बहुरूपी मूर्ख वाटतोय मला. तेवढ्यात तो सफेद सैतान जमिनीवरून वेगाने उठला आणि त्याने गावाच्या दिशेने पळायला सुरुवात केली. सगळे अचानक घडल्याने तात्यांना सुद्धा सावरायला वेळ लागला. तेवढ्यात तो पळाला. आता त्याच्या मागे पळून उपयोग नव्हता, कारण तो जिकडे पळाला होता तिकडे काटेरी झाडे झुडपे होती. पळताना त्याने एकदा थांबून एक विषारी नजर आमच्यावर टाकली. तो क्षण आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहू लागलो आणि जबरदस्त घाबरलो. नंतर पुन्हा पळून तो सैतान एका अंधाऱ्या झुडपातून गायब झाला. तात्यांनी कंदील घेतली आणि काठीही घेतली आणि मला घेऊन घरी आले. त्या घटनेनंतर रात्रभर आम्ही सगळ्यांनी जागून काढली. सकाळी 5 वाजता आम्हाला थोडी झोप आली. दिवस उजाडला होता. सकाळचा नेहमीचा सूर्य गूढ आणि भकास वाटत होता. सकाळी पेंगुळलेल्या अवस्थेत सगळ्यांनी आपापली कामे आटोपली. तात्यांच्या शाळेत त्यांच्या सहकारी शिक्षकांसोबत आणि धामनेर गावात काही मित्रांसोबत तात्यांनी रात्रीच्या त्या अनुभवाविषयी चर्चा केली असावी, कारण त्या दिवशी उशिरा संध्याकाळी शाळेतून घरी आल्याबरोबर पाणीही न पिता तात्याने मला एकच प्रश्न विचारला. तू काल एखाद्या मधमाशांच्या पोळ्याला त्रास दिला होतास काय? मी घाबरत होतो. मला वाटले की आता नक्कीच मला मार बसेल. तात्यांनी पुन्हा गरजून विचारले, काय विचारतोय मी तुला? मी थरथरत म्हणालो, मी काल दुपारी शाळेत जाताना सहज त्या ओढ्याजवळच्या एका मधमाशाच्या पोळ्याला दगड मारला होता, पण तो दगड पोळ्याला लागून वेगाने पुन्हा माझ्याकडेच आला. पण मी तो चुकवला, नाहीतर. तात्या म्हणाले, अरे आता काय उपयोग, तुझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी म्हणालो, कोणती चूक? तात्या सांगू लागले, आज मला चर्चेतून माहिती पडलं आहे की या गावात कुणीही मधमाशांचे नाव घेत नाही, त्रासही देत नाही आणि पौर्णिमेच्या आसपास तर मुळीच नाही. त्यांचे मध कुणीच काढत नाही. जर का तसे केले तर मधमाशांचा रक्षक म्हणजेच आग्या वेताळ त्यांचे रक्षण करतो आणि बदला घेतो. मग मला हळूहळू लक्षात यायला लागले की मला मधमाशांचे भीतीदायक स्वप्न का पडले होते ते, पण मी ते कुणालाही सांगितले नाही. तात्या पुढे म्हणाले, शाळेत जाताना तो पाण्याचा ओढा लागतो, त्या ओढ्याच्या उजव्या बाजूला दूरवर एक पर्वत दिसतो. त्यावर अनेक मोठी झाडे आहेत. मग पर्वत चढून गेले असता तिथे एक पडका छोटासा ऐतिहासिक किल्ला आहे. खरे तर तो किल्ला नाही, तर एक ऐतिहासिक काळापासूनचे एकमेव बांधकाम उरले आहे, जे आता पडझड होऊन खराब झाले आहे. पण गावातले सगळेजण त्याला किल्लाच म्हणतात. काही लोकांनी बघितल्यानुसार बरेचदा पौर्णिमेच्या रात्री त्या पडक्या किल्ल्यातून एक जाळ निघतो आणि तो हळूहळू त्या झाडांजवळ जातो. तो जाळ अधांतरी तरंगत जातो. आग लागलेला वेताळ म्हणजेच आग्या वेताळ असे लोक त्याला म्हणतात. मी आवंडा गिळून विचारले, मग काल रात्री जो सैतान आला होता तो आग्या वेताळ होता का? तात्या म्हणाले, नाही, तो या गावातला एक वेडा माणूस आहे. वेडा माणूस? मी विचारलं. मध्येच माई म्हणाली, याला कशाला त्या मधमाशांची नाव काढायची दुर्बुद्धी सुचली कुणास ठाऊक. राज म्हणाला, अगं माई, पहिले ऐक तर खरं तात्या काय म्हणतायत ते. तात्या सांगू लागले, कालचा तो भुरा सैतान एक वेडा माणूस आहे. तो एकदा आग्या वेताळाच्या तावडीत सापडला होता आणि त्यानंतर त्याचे असे हाल झाले आहेत. तसा या गावात तो अनेक दिवस झाला राहतोय. त्या पर्वतांच्या पडक्या किल्ल्यात तो राहतोय. पण काही दिवस तो या गावातून गायब झाला होता. मी आपली रात्रीची हकीकत आणि वेड्याचे वर्णन सगळ्यांना सांगितल्यावर त्यांना वाटले की तोच वेडा आहे आणि तो काल रात्री गावात परत आला होता. मला वाटले तू पोळ्याला दगड मारल्याने आग्या वेताळ पुन्हा जागृत झाला आणि तो वेडा पण परत आला. मी घाबरत विचारलं, पण आग्या वेताळाने त्या वेड्याला का तावडीत पकडलं होतं? तात्या सांगू लागले, मी ज्यांना आपली कालची घटना सांगितली त्यांनी बड्या बुजुर्गांकडून असं ऐकलंय की एकदा धामनेर गावात एक मध चोरणारी आणि तो भरपूर मध वेड्यासारखी पोटभर पिणारी एक टोळी आली होती. त्या टोळीच्या नादाला लागून त्या वेड्याने, जो आधी वेडा नव्हता, त्याने विनाकारण लाखो मधमाशांना जाळून ठार मारले.
पैशांकरता. ती रात्र पौर्णिमेची होती. त्यांनी त्या झाडावरील मधमाशात खूप बेधुंदपणे खळबळ माजवून मध गोळा केला. राज मध्येच म्हणाला, अशी भयंकर टोळी आली तरी कुठून, आणि ती टोळी एवढं मध का प्यायची? तात्या पुढे सांगू लागले, ती टोळी कुठून आली कुणालाच माहिती नाही. ती म्हणे अघोरी राक्षसांची प्रजाती होती. ती टोळी मधाची भुकेली असते. चंद्राच्या उजेडात पौर्णिमेला ते एक अघोरी यज्ञ करत मध पिऊन यज्ञाला बसत. यज्ञात मधाची आहुती देत, त्यामुळे त्यांना कसली तरी अघोरी सिद्धी मिळत असे. पण त्या टोळीने जेव्हा मध रात्री पडक्या किल्ल्यात बसून पोटभर पिला, तेव्हा त्या सगळ्या जणांच्या शरीरावर फोड उगवले आणि त्या फोडातून जाळ बाहेर येऊ लागले. त्यांना वेदना होऊ लागल्या आणि सकाळी ते सगळे मृतावस्थेत सापडले. त्यानंतर त्यांना जळून मेलेल्या लाखो मधमाशा भूत बनून, म्हणजेच आग्या वेताळाचे रूप घेऊन पुन्हा आल्या. कारण मधमाशांचा एवढा भयानक संहार याआधी आजपर्यंत कधीच कुठेच झाला नव्हता म्हणे. आम्ही सगळे श्वास रोखून ऐकत होतो. मी विचारलं, पुढे काय झालं? तात्या सांगू लागले, त्या वेड्याने तेव्हा मध पिला नव्हता, पण तो आग्या वेताळाचा अभद्र आकार बघणे त्याच्या नशिबी आले. ते त्याच्याच कर्मामुळे. त्या आग्या वेताळाच्या तावडीत तो सापडला. त्या भयंकर अकराळ विकराळ वेताळाने त्याला घेरले. त्याच्या सर्वांगावर कडकडून चावे घेतले आणि पौर्णिमेच्या रात्री गावाकडे पाय नेतील तिकडे भयानकपणे ओरडत तो पळत सुटला. त्याने पळता पळता स्मशानात सुद्धा अनेक मुडदे पाय धडीत उडवले, इतके की त्याला गणतीच नव्हती. काही लोकांनी ते बघितले तेव्हा त्यांना अभद्राची चाहूल लागली. गावात तो आल्यावर रात्री अर्धे अधिक गाव जागे झाले. मधमाशांना विनाकारण त्रास देऊन मारण्याची शिक्षा त्यांना मिळाली. सगळ्यांनी त्याला पिटाळून गावातून हकलून दिलं. कुणी म्हणे त्यानंतर तो पडक्या किल्ल्यात राहायला गेला आणि पोलीससुद्धा त्याला पकडू शकले नाहीत. आज सकाळी 5 वाजता गावातल्या लैनिकांनी त्याला पर्वतावरच्या शिखरावर जाऊन छाती ठोकून आकांत करताना पाहिलंय आणि सगळीकडे वाऱ्यासारखी खबर पसरली आहे की वेडा परत आलाय म्हणून. मी विचारले, मग आता आपण काय करायचे? तात्या म्हणाले, आता आपण एकच करू. मला काहींनी सुचवल्यानुसार या गावातून आपला बाडबिस्तरा गुंडाळून माझी शाळा ज्या गावात आहे त्या शिंगपूर या गावी जाऊया. तेच योग्य आहे. नाहीतर तो वेडा किंवा तो आग्या वेताळाच्या रूपातील मधमाशा तुला किंवा आपल्या सगळ्यांनाच त्रास देण्याची शक्यता आहे. मी उद्या त्या गावात भाड्याच्या खोलीची चौकशी करतो आणि आपण लवकरच स्थलांतर करूया. आणि गावातले लोकही आपल्याला त्रास देऊ शकतात, कारण आपण आग्या वेताळाला जागृत करायला कारणीभूत ठरलोय म्हणून. माई उद्वेगाने उद्गारली, काय यांनी नसतीब्यात करून ठेवली बया. माई, मी मुद्दाम थोडीच केलं आणि माझ्या दगडाने त्या मधमाशांना काहीच झाले नाही. उलट दगडच उलट्या पावली माझ्याकडे परत आला होता आणि माझाच डोळा फुटता फुटता वाचला, माहिती आहे का? जे झाले ते झाले. आता आपण फक्त या गावातून स्थलांतर करेपर्यंत सुरक्षित कसे राहायचं ते बघा. मी उद्या चौकशी करून घेतो आणि आपण सुरक्षित राहण्यासाठी काही उपाय आहेत का ते तपासतो. तोपर्यंत सगळ्यांनी सावध राहा आणि कोणतीही गडबड करू नका, कळलं ना? तात्याने एकंदर परिस्थिती फार शांततेने हाताळली होती आणि आणीबाणीच्या प्रसंगी कुटुंबाला कसे वाचवायचे हे तात्याकडून शिकावे ही मात्र माझी खात्री त्या रात्री झाली होती. त्या रात्री आम्ही झोपताना आणि झोपल्यानंतर काहीच घडले नाही. रात्र अतिशय शांत गेली. कसलाच वाईट अनुभव नाही आला. रात्री झोपेतून उठल्याचे पुसटसे मला अर्धवट झोपेत जाणवले. सगळे शांत आणि गाढ झोपले होते. तात्या फक्त 1-2दा रात्री झोपेतून उठल्याचे पुसटसे मला अर्धवट झोपेत जाणवले. बहुतेक पाणी प्यायला उठले असावेत. त्या रात्री साधी एक मधमाशीसुद्धा स्वप्नात आली नाही. शांत आणि गाढ झोप संपवून प्रसन्न सकाळ उगवली. प्रसन्न मनाने सगळे उठले. सूर्य छानपैकी वर आला होता. अंगणात दात घासताना मला ते वडाचे झाड दिसले. सूर्यकिरणे त्या झाडावर पडल्याने अतिशय सुंदर दिसत होते. तात्या सकाळी लवकर घरातून निघून गेले. ते जाताना म्हणाले होते की बहुधा आजच सगळं आटोपून येणार, म्हणजे उद्या आपल्याला या गावातून निघता येईल. निघताना तात्या मात्र थोडे अस्वस्थच वाटत होते. आम्ही दोघेजण त्या दिवशी शाळेत गेलो नाही, पण आमच्या शक्य तेवढ्या मित्रांना भेटून आलो. माईसुद्धा आजूबाजूच्या घरात जी ओळख पाळख या गावात आल्यानंतर झाली होती त्यांना भेटून आली.
हे आधीच आम्हाला माहीत असतं तर कदाचित मी त्या मधमाशांच्या पोळ्याचे नाव घेतले नसते. पण का कोण जाणे, आम्हाला या गावातल्या आग्यावेताळाच्या इतिहासाबद्दल अपूर्ण ज्ञान होते आणि तेच आमच्या अंगाशी आले होते. बहुतेक गावात अशा कथा असतात, पण बऱ्याचदा आपण इतिहास म्हणून त्यांना सोडून देतो. आपल्याला त्या भाकड कथा वाटतात म्हणून आपण तिकडे जास्त लक्ष देत नाही. तसा या गावाबद्दल आमचा फारसा लगाव निर्माण झाला नव्हता, कारण या गावात येऊन आम्हाला जास्त काळ झाला नव्हता. ताता संध्याकाळी घरी आले. सगळी बिल उधारी फेडली. आमच्या शाळेतून आमचे नाव काढले. जिथे शक्य असेल तिथे स्थलांतराचे खरे कारण सांगणे त्यांनी टाळले. गावातील त्यांच्या स्नेहांना ते भेटून आले. दुसऱ्या दिवशी आपल्याला 2 बैलगाड्यातून या गावातून निघायचे आहे असं त्यांनी जाहीर केले. पहिली एसटी सकाळी 7 वाजता होती, पण सगळेजण आणि सामान एसटीने परवडले नसते म्हणून बैलगाडीचा स्वस्त पर्याय आम्ही निवडला. नव्या गावात घरसुद्धा निश्चित झालं होतं. तसे नव्या गावात परवडणार नव्हतं, पण नाईलाज होता. माईने कपडे, भांडी, इतर महत्त्वाचे साहित्य सगळे गोण्यांमध्ये टाकून ठेवले. आमचे दोघांचे साहित्य आम्ही एका छोट्या पोत्यात भरले. त्या रात्री आम्ही अंगणात बसून कंदिलाच्या उजेडात जेवण केले. मसाला खिचडी आणि त्यावर लोणचे आणि उडदाचा पापड असा बेत होता. जे घडत आहे ते भाग्यात होतं असं समजून आम्ही एकमेकांना दोष न देता शांतपणे नेहमीच्या प्रसन्नतेने जेवण केलं. बाजूला रेडिओ होता. गीतमाला सुरू होती. त्या काळातला सर्वात प्रसिद्ध गाण्यांचा कार्यक्रम होता. अमीन सायाने निवेदन करत करत एक गाणं ऐकत होता. गाणं छान मधुर होती. नंतर बातम्या लागल्या. त्या रात्री आम्ही अंगणात झोपल्यानंतर काही विशेष घडले नाही. रात्रीची सुरुवात अतिशय शांत झाली. आकाशातील चंद्र शांत मस्त ढगांसोबत मज्जा करत होता. काय मस्त उजेड होता सगळीकडे. बैलांच्या गळ्यातील किणकिण मधुर वाटत होती. मध्यरात्रीपर्यंत कोणालाच कसलाच वाईट अनुभव आला नाही. ढग शांत होते. वारा शांतपणे वाहत होता. झाडांची पाने अतिशय संतपणे हलत होती. सगळीकडे शांत आणि गाढ असं वाटत होतं. रात्रीचे 12 वाजले असावेत. घरात स्टूलवर ठेवलेला आमचा रेडिओ अचानक खरखर वाजायला लागला. असंख्य हिरवे भुंगे एकत्र येऊन आमच्या डोक्यावर भिरभिर करायला लागल्यावर जसा भयंकर आवाज येईल तसा आवाज यायला लागला. मी स्वप्नात आहे का? मी स्वतःलाच विचारले. मला समजतच नव्हतं. एक क्षण वाटे की हे स्वप्न आहे. दुसरा क्षण वाटे की प्रत्यक्षात तो आवाज ऐकतोय मी. मला तो आवाज असह्य होत होता. मी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण डोळे अर्धवटच उघडले जात होते. असे वाटत होते मी खाटेवरच जायबंदी झालो आहे. तो आवाज अजून कर्कश होत गेला. अचानक असा पुसटसा आवाज आला. तो आवाज मी याआधी कुठेतरी ऐकला होता. त्या वडाच्या झाडावरचा तो सैतान, त्याचाच तो अभद्र आवाज होता. आणि ती रेडिओमधील खरखर आलं लक्षात. भुंग्यांचा आवाज नसेल तो, मधमाशा असतील त्या. पण आवाज रेडिओतून आल्यासारखा वाटतोय. मी कानावर हात दाबण्याचा प्रयत्न करू लागलो. उठण्याचाही प्रयत्न करू लागलो, पण माझा पायच उचलेना. मी ओरडण्याचा प्रयत्न करणार होतोच, पण माझ्या तोंडावर कोणीतरी दाब देत आहे असं वाटलं. अचानक रेडिओमधला आवाज बंद झाला आणि माझ्या अंगावर अचानक त्या दिवशी तो दगड येऊन आदळला. तो दगड, छोटासा दगड, पण अंगावर पडल्यावर असं वाटत होतं जणू काही 100 किलो वजनाचा दगड माझ्या छातीवर कुणीतरी ठेवला आहे. कालचक्र पुढे सरकल्याचा भास झाला. मला काळाची नीट जाणीवच होत नव्हती. नंतर सगळेजण माई, तात्या, राज, इतर गावातले अनोळखी जण माझ्या अवतीभोवती दिसले. ते मला हात धरून खाटेवरून ओढण्याचा प्रयत्न करत होते. काहींनी खाट जमिनीपासून उकडण्याचा प्रयत्न केला. शेवटी माझे हात, पाय, डोळे, शरीर हलले, पण अजून नीट बोलता येत नव्हते. मी खाटेपासून वेगळा झालो. मला सगळ्यांनी बैलगाडीत बसवले. मला शुद्ध आले तेव्हा दिसले की घरावर मधमाशांच्या थव्याने आक्रमण केले होते आणि त्या जळत होत्या. त्यांचा एकत्रित आकार एका भयंकर राक्षसासारखा दिसत होता. दुसरीकडे त्या वडाच्या झाडाजवळ बसून चंद्राकडे बघत तो पांढरा सैतान भेसूरपणे हसत सुटला होता. मला वाटले तात्याने तडक रात्रीच त्या गावातून निघण्याचा निर्णय घेतला असावा, कारण समोर 2 बैलगाड्या आणि त्यांचे चालक दिसत होते. दोन्हीपैकी एका बैलगाडीमध्ये पोतं, बादल्या वगैरे सामान आणि दुसऱ्यात आम्ही सगळे.
आणि तात्या सायकलवर. जसे आम्ही निघालो होतो सर्वांना त्या मधमाशांचा थोडा चावा बसला होता. कुणीतरी म्हणले की रात्रीचा 1 वाजला. बैलगाड्या तडक निघाल्या. सामानाची बैलगाडी पुढे आणि आमची त्यामागे. आमच्या बैलगाडीवर जवळ ठेवलेला आमचा कंदील आणि रेडिओ. अजून काहीच सामान नव्हते. आणि आमच्या बैलगाडीच्या पाठीमागे तात्या सायकलवर. त्या मधमाशा घोंगावत घोंगावत त्या वडाच्या झाडाखाली बसलेल्या वेड्याकडे गेल्या आणि त्याच्या अंगाखांद्यावर खेळू लागल्या. आणि मग तो वेडा आणि त्याच्या अंगावरच्या मधमाशा झुडपात गायब झाले. संकट टळले असं वाटून आम्हाला हायसं वाटलं. फक्त आता तालुक्याच्या गावी पोचायचे होते बस. आम्हाला त्या गावात पोचायला 1 तास लागणार होता. कुणीच नीट बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. अंधाऱ्या मातीच्या रस्त्यातून झाडाझुडपातून आम्ही पुढे जात होतो. बैलांच्या पळण्याचा आवाज आणि गळ्यातील घंटा. चालक निर्विकारपणे गाडी चालवत होता. चंद्राचा उजेडही सोबत होताच. बराच वेळ प्रवास सुरू होता. मधमाशांचे चावे दुखत होते पण इलाज नव्हता. तात्यांची कमाल होती. ते न थकता सायकल चालवत आमच्या मागे येत होते. रोजची सवय होती त्यांना. सगळ्या कंदिलाची ज्योत विझत चालली होती. पण चंद्राचा थोडा उजेड झाडांमधून आमच्यापर्यंत पोचत होता. अचानक रेडिओ चालू झाला. त्यातून वेगळेच चमत्कारिक ध्वनी बाहेर पडू लागले. आधी कुणीही ऐकले नसतील असे. 100 माणसे एकत्र जमून एकमेकांच्या कानात काहीतरी सांगत आहेत असा आवाज होता. समोर पुसटसे तात्या दिसत होते. सायकल चालवत होते. का कुणास ठाऊक, पण तात्या आज वेगळेच वाटत होते. आणि आता हे काय चाललंय समोर? तात्या तर चंद्राकडे एकटक बघत होते आणि हसत होते. समोर न बघता सायकल चालवत होते. नंतर त्यांनी चंद्राकडे बघून आपण ओळखीचे माणूस दिसल्यावर हात देतो तसा कोणाला तरी हात दाखवला. अचानक मला जाणवले की बैलगाड्यांचे चालक गायब झालेत. त्या आपोआप चालत होत्या. पुढच्या बाजूला लावलेले पण विझले होते. कंदील हलकावे खात होते. बापरे, हे काय अघटित घडते आहे? आम्ही काळोख्या रस्त्यावरून चालत होतो. आम्ही काळोख्या रस्त्यावर आलो जिथं वरचं आकाश दिसत होतं. मी राजमाईकडे बघणार इतक्यात चंद्रप्रकाश गायब झाला आणि बैलगाडीवरचा आमचा एकमेव कंदील विझला. दिम्म काळोख. बैलांचा पायांचा आवाज नाहीसा झाला. किणकिण बंद झाली. एका झाडावर एका क्षणाकरता मला वेडा उलटा टांगून हेलकावे घेताना दिसला आणि गायब झाला. आणि हे काय? आम्ही सगळे बैलगाडीसहित आणि तात्या सायकलसह तरंगत आहेत असे मला वाटू लागले. वर आकाशात अनेक तारे उगवले होते. फक्त आकाशातच तर नाही, आमच्या आजूबाजूलाही होते. नंतर समजलं ते तारे नसून जळणाऱ्या मधमाशा आहेत. आम्हाला जाणवलं की सगळे बैलगाडी आणि सायकलसह त्या पर्वतावरील पडक्या किल्ल्यात आलो आहोत. कसे आलो हे माहीत नाही. या पडक्या किल्ल्यात सहसा मध्यरात्रीनंतर गेल्यास कुणी बाहेर येऊ शकत नाही हे मला माहीत नव्हते. पण त्या रेडिओतून एक आवाज मला तसं सांगत होता. आपण एखाद्याच्या कानात हळूच सांगतो ना, अगदी तसंच. आणि हे सांगून तो एक भीषण हास्य हसू लागला. पण आम्ही थोडेच आमच्या मर्जीने इथं आलो आहोत. मी सुद्धा अचानक त्या आवाजाप्रमाणेच हळूच बोललो. त्यानंतर काय झाले ते आठवतच नाही. पण नंतर मी अगदी हलका होऊन उडायला लागलो. राज, तात्या, माई आम्ही सगळे आता मधमाशा झालो होतो. आणि तो वेडा, त्याच्याशी आमची दोस्ती झाली आहे. आता त्याचे भय वाटत नाही. आम्ही सगळे त्या पडक्या वाड्यात राहतो. आता त्या किल्ल्यातून तो जळत्या मधमाशांचा जाळ निघतो. त्यात आम्ही सगळे सुद्धा असतो. आम्ही आता आग्या वेताळाचाच भाग बनलो आहोत. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटत राहू अशाच सुंदर भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.